वयाच्या 10व्या वर्षी काहीतरी 9व्या वर्षी 9व्या वर्षी ना स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम झालेला. स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम कोणाला होतो, ज्यांना हे एखादा असं नाव आहे याचं? हो नाव आहे असं, त्या माणसाचं नाव असेल का स्टीव्हन जॉन्सन. हो हा मी म्हणलं असं काय नाव आहे. त्याने तो काढला शोधून म्हणून त्याचं नाव टाकलं त्याला. ओके. तर तो कोणाला होतं, एखाद्या स्पेसिफिक ड्रगची एक स्पेसिफिक ॲलर्जी असते. म्हणजे समजा आता मला सल्फाची ॲलर्जी आहे, तर आता समजा मला सल्फाची आहे, तुला दुसऱ्या कुठल्या तरी ह्याची असेल, ते जर घेतलं तर मग आपल्याला खूप अशी भयानक ॲलर्जी येते शरीरावरती. म्हणजे शरीर भाजल्यासारखं होतं पूर्ण. चिकन पॉक्स, ब्लिस्टर्स येतात तोंडातून घशातून. आणि ते काय करतं, तुमचा शरीरातला ओला भाग जो आहे ना, डोळे, सलायवा, नाही का, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अटॅक करतं, ते ब्लॉक करतं सगळं. आणि ते खूप भयानक असतं. ते स्टिरॉइड्सनी तुम्हाला कमी करावं लागतं. ते जर का लवकर लक्षात आलं तर तुम्ही वाचता, जर का लेट लक्षात आलं तर मग नाही वाचत. आणि माझ्या बाबतीत सुदैवाने त्यावेळेस लवकर आलं ते लक्षात, पण खूप सिव्हिअर झालं होतं ते. तर मला पण ते स्टिरॉइड्स वगैरे या सगळ्या गोष्टींनी वाचलं. माझी रिकव्हरी व्हायला वर्ष तरी लागलं. नाही पण समजा लेट कळलं असतं तर, जसं आता तुझं नाही मग डेथ, मग ते भयानक असतं. हो, कारण त्याच्यावरती असं असतं की पूर्ण शरीर, माझे हेड टू टो, माझं सगळीकडे चिकन पॉक्स सारखे आले होते, कांजण्यासारखे. परत माझी सगळी नखं, स्किन गळून सगळं नवीन आले. माझ्या तोंडात चिकन पॉक्स सारखे नाही का फोड होते, घशात फोड होते, पाणी पण नव्हतं पिऊ शकत मी, एवढं डेंजर. सलाईनवर होतो मी महिनाभर. आणि मग नंतर त्याच्यावर हळूहळू मग ते रिकव्हर झालं वर्षभरात. पण त्यांनी शेवटचं अटॅक कुठं गेलं तर टिअर वेन्सवर, म्हणजे जे डोळा ओलाट होतात ना आपल्या अश्रुग्रंथी, त्याच्यावरती अटॅक केला. त्या ब्लॉक केल्यामुळे विजन डिस्टर्ब झाली, मग कॉर्निया डिस्टर्ब झाला. सो रेटिना जो मागचा भाग असतो ना डोळ्याचा, तो चांगला आहे माझा, पण पुढचा डिस्टर्ब आहे. आणि त्याच्यावरती काय करू शकत नाही, आय प्लांट वगैरे काहीच नाही, म्हणजे अँटीबायोटिक काहीच नाही याच्यावरती, कुठेच नाही, जगात कुठेच नाही. खूप लोक म्हणतात नाही तुम्ही, आणि खूप लोक आता किती झाले, किती मी 9 वर्षाचं होतो तरी पण आता समजा आता एखादी व्यक्ती भेटली, नाही मग तुम्ही डॉक्टरला नाही दाखवलं का? अरे दाखवलंय बाळा, सगळ्यांना दाखवून झालंय, सगळ्या जगभरच्या डॉक्टरांना दाखवून झाले, त्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे का? तर नाही, तुम्ही मग डोळे का नाही ट्रान्सप्लांट करत? कारण नाही होऊ शकत. मला तेच होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत. डोळे जरी लावला ना दुसरा, तो गळून पडेल, कारण ओलावा नाहीये. कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात मर्ज होण्यासाठी आहे ना, त्याला तिथे थोडं ते ओलसर गोष्ट लागते, किंवा ओलावा लागतो, तिथे जिवंतपणा लागतो ना त्या ठिकाणी. तर तो जिवंतपणा नाही. जिवंतपणा म्हणजे काय, तिथे पाणी नाही ना डोळ्यात. इट इज नॉट दॅट अलाइव्ह. सो ते मर्ज नाही होऊ शकत दुसऱ्या कुठल्या गोष्टीला स्वतःमध्ये. पण हे जो तुम्हाला आता सांगितलं सिंड्रोम, म्हणजे ते कोणाला पण होऊ शकतं ना? कोणाला पण होऊ शकतं. आणि त्यांना कुठल्या ड्रगमुळे होईल ते माहिती नाही, त्यांना त्या ड्रग नुसार होणार. म्हणजे जी ॲलर्जी बॉडी मध्ये, ते तर मग रे स्कॅनिंग करायला लागेल बॉडीची, कसं कळणार ते आता कळावं लागणार. आणि सल्फाचं कसं आहे, मला जी ॲलर्जी ते खूप कमी लोकांना असते त्याची ॲलर्जी. ओके. आणि ते माहित नव्हतं आम्हाला पण नाही, आणि डॉक्टरला पण नाही. ते डॉक्टरची जबाबदारी खरं तर, की ती ॲलर्जी आहे की नाही ते बघायचं.